नमस्कार. मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. असा काही सोपा उपाय आहे का, की माणूस 100 वर्ष निरोगी राहील, काहीही त्याला रोग होणार नाहीत किंवा अगदी कॅन्सरसारखे आजारसुद्धा आपल्याला टाळता येतील किंवा जर झाले असतील तर ते बरे करता येतील, दुर्धर आजारसुद्धा. असा काही सोप्पा मंत्र आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे का? तर नक्कीच सांगितलं आहे. त्या मंत्राचं नाव आहे लंघनम परमौषधम असं आयुर्वेद ग्रंथात आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलं. लंघन म्हणजे काय तर उपवास करणे. उपवास म्हणजे काही न खाता किंवा कमी खाऊन उपवास करणे, अनशन. तर ह्याचा हे श्रेष्ठ औषध आहे असं सांगितलेलं आहे. तर आज ऑटोफॅजी म्हणून ज्याचा मेडिकल सायन्स गौरव करते, तेच म्हणजे आमचं लंघन हो. आता ऑटोफॅजी ही काय भानगड आहे बरं? जेव्हा शरीरामध्ये आपण जेव्हा लंघन करतो किंवा उपवास करतो म्हणजे काही खात नाही थोडक्यात, तेव्हा ऑटोफेजी नावाचं फेनॉमेनॉन जो असतो तो ॲक्टिव्हेट होतो. नक्की ही काय भानगड आहे? तर ऑटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणं. म्हणजेच काय, की शरीर स्वतःच्या पेशी स्वतः खायला लागतं. अरे बापरे! मग हे तर डेंजरस फेनॉमेनॉन आहे. नाही. हे आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे. कारण शरीराचा जो इंटेलिजन्स असतो ना, तो अशा वेळी अशा घातक पेशींना पहिले बळी चढवतो. तो चांगल्या पेशी नाही मारत हां, चांगल्या पेशी नाही खायला लागत. तर जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा ज्या शरीरातल्या ज्या हानिकारक पेशी असतात ना, त्या मृतप्राय व्हायला लागतात किंवा त्या मरायला लागतात. आता सगळ्यात हावरट पेशी कुठल्या आहेत माहिती आहे का? ह्या कॅन्सर तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात ना, त्यांना खूप खायला लागतं. त्यांना अन्न-पाणी खूप लागतं. मग अशांचा पहिले बळी चढवला जातो. कारण काय तर त्या पहिल्यांदा मरतात. अन्न-पाण्या वाचून बिचाऱ्या तडफडून मरतात. या कॅन्सरसारख्या किंवा कुठल्याही दुर्धर आजार तयार करणाऱ्या जे काही घटक किंवा पेशी असतात आपल्या शरीरामध्ये, ते पहिल्यांदा मरायला लागतात. इतकं सुंदर काम हे लंघनामुळे ऑटोफेजी जी स्टार्ट तुमच्या शरीरामध्ये जी सेट होते, त्याच्यामुळे होतं. म्हणजेच आमच्या जी परंपरेमध्ये जे उपवास लावून दिलेत ना, त्याच्या मागे किती मोठं शास्त्र आहे बघा. तर नुसतं शारीरिक नाही बरं का, तर मानसिक लंघन सुद्धा आयुर्वेद करायला सांगतं. म्हणजे जेवताना एक छान सूत्र सांगून ठेवलेली, की कसं वागावं जेवताना. तर अजलपन, अहसन, गुंजियात असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, की वादविवाद न करता, भांडणं न करता, खूप जास्त न हसता किंवा चेष्टा-मस्करी न करता, पूर्णपणे त्या जेवणामध्ये लक्ष ठेवून मौन व्रत पाळून अ, जेवावं. म्हणजेच मौन पाळणं जेवणापुरतं हे झालं मनाचं लंघन आणि अशा प्रकारे आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा हे झालं शरीराचं लंघन. म्हणजे शारीरिक आणि मानसिक लंघन जेव्हा तुम्ही फॉलो करतात, तेव्हा शरीरामध्ये जी ऑटोफेजी स्टार्ट होते, त्याच्यानी कितीतरी आजार हे होत नाहीत आणि झालेले असतील किंवा सुरुवात झाली असेल, तर त्यांच्या पेशी ज्या असतात त्या मृत व्हायला सुरुवात होतात. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की हे उपवास वगैरे आम्हाला काही सहन होत नाही आणि हा कसा करावा बरं? तर आम्ही तर मनुष्य प्राण्यांनी ह्या जे आम्हाला सणवार लावून दिलेत आमच्या परंपरेमध्ये, तर त्याचा अर्थ जो आहे तो एकादशी आणि दुप्पट खाशी असा केलाय. त्याच्यामुळे आम्ही साबुदाणे वडे, उपवासाची मिसळ, वेगवेगळे उपवासाचे पदार्थ असे खाऊन हा उपवास साजरा करतो. तर अर्थातच तसं लंघन किंवा तसा उपवास अपेक्षित नाही. कसं हे लंघन तुम्हाला करता येईल? म्हणजेच उपवास का करावा किंवा लंघन का करावं? ह्याचं उत्तर तुम्हाला ह्या मी जे वरती सांगितलं त्याच्यातून मिळालं. पण ह्या उपवासाचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे लंघनाचे प्रकार सांगितलेत. एक म्हणजे लघ्वाशन रूपी लंघन आणि दुसरं म्हणजे अनशन रूपी लंघन. लघ्वाशन म्हणजे काय? लघु आसन. लघु म्हणजे कमी, छोट्या प्रमाणात किंवा हलकं. हलका आहार घेऊन लंघन करता येतं, उपवास करता येतो आणि दुसरं म्हणजे की अजिबात काहीही खायचं नाही. जास्तीत जास्त पाणी प्यायचं. असं करून पूर्णपणे निर्जली एकादशी जसं म्हणतात तसं. असं पण उपवास करता येतो. आता हा जो दुसरा प्रकार असतो ना, तो भयानक असतो. बऱ्याच जणांना तो सहन होत नाही. टेन्शन येतं, असं कसं बिना खाता-पिता आम्ही राहायचं. तर हे बऱ्याच जणांना शक्य नसतं. मग अशा वेळेस लघ्वाशन रूपी लंघन हे करायला सांगितलंय. आता उपवास हा सगळ्यांनाच मानवतो का हो? तर त्याचे पण नियम दिलेत, की कुणी उपवास करावा म्हणजे कुणी लंघन करावं आणि कुणी करू नये. तर जी पण लहान मुलं आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, प्रेग्नंट असतील,
तर अशा वेळेस किंवा वृद्ध आहेत, खूप जास्त क्षीण झालेले आहेत, म्हणजे ज्यांना काही क्षयरोग वगैरे झाला आहे किंवा ज्यांना असे काही आजार झाले ज्याच्यातनं खूप जास्त रक्तस्राव झालेला आहे किंवा जे खूप मोठ्या आजारातून उठलेले आहेत, खूप त्यांची मोठी शस्त्रक्रिया वगैरे झालेली आहे. अशा लोकांमध्ये डेफिशियन्सी सुरुवात झालेली असते. त्यांनी लंघन करू नये. म्हणजे त्यांच्या शरीरातला धातू जो असतो तो निघून गेलेला असतो किंवा आपण ज्याला म्हणतो की क्षय सुरू झालेला असतो. म्हणून त्यांनी लंघन करू नये. प्रेग्नन्सीमध्ये तर अर्थात वाढीचं असतं ते सगळं. तिची जी शरीराची नीड जी असते ती तिप्पट झालेली असते. त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त खायचं असतं त्या बाळाच्या वाढीसाठी म्हणून. आणि दुसरं लहान बालकांमध्येही ग्रोथ जी असते ती ॲक्टिव्ह असते. त्याच्यामुळे त्यांनी पण उपवास करणं अपेक्षित नसतं. पण बाकीच्या सगळ्यांनी उपवास केलेला चालतो बरं का. मग आता ह्याच्यामध्ये अजिबात न खाणं हा उपवास कोणी करावा आणि कमी प्रमाणात खाऊन कोणी उपवास करावा. तर कमी खाऊन किंवा लघु अशनरूपी जो उपवास आहे तो कुणी-कुणी करावा. तर जे पित्ताचे प्रकृती असलेली लोकं आहेत, की ज्यांना खूप भूक अशी सहन होत नाही एकदम म्हणजे उपवास असा सहन होणार नाही, खूप भूक लागते जोरात अशांनी. नाजूक प्रकृतीची जी लोकं आहेत त्यांनी, मासिक पाळी जेव्हा चालू असते स्त्रियांची, अशा वेळेस ते 4ही दिवस हे लघ्वाशन रूपी लंघन तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे हलका आहार घेतला पाहिजे, कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. मल्टिपल सारखं-सारखं खातायत, जड खातायत, ते खाल्लं नाही पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अनशनरूपी अजिबात काहीही न खाता कोणी उपवास करावा. तर ज्यांना कफाचे आजार आहे, ज्यांच्या चरबी वाढलेली आहे, पोटावरची म्हणा किंवा ओव्हरऑल शरीरातली जी आहे, आळसपणा आहे, आमवात आहे, की ज्यांना जास्त करून अंगावर सूज आहे किंवा सुस्तावलेलेपणा आहे, जडपणा आहे, अशा लोकांनी पूर्ण उपवास केला तर चालतो. आता समजा हे सगळं तुमच्या लक्षात नाही आलं, की आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आम्ही बसतो, की आम्ही पूर्ण उपवास करावा, की लघु आशनरूपी उपवास करावा. तर एकदम सोप्पं सांगते, की सगळ्यांना सरसकट चालेल असा म्हणजे लघ्वाशनरूपी लंघन, की जे थोडंसं खायचं किंवा हलकं खायचं किंवा एक वेळेस खायचं. असं लंघन तुम्ही करू शकता. आता पूर्ण लंघन करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये तुमच्या प्रकृतीचा विचार, तुम्हाला असलेले आजार ह्याचा विचार करणं गरजेचं असतं. म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय खरं तर असं करू नये. नाहीतर मग उगाच वात वाढू शकतो, वेगळे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात. म्हणून सगळ्यांना चालेल असा उपवास म्हणजे की हलकं आहार घेऊन तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास करू शकतात. मग तो कसा करायचा? तर त्याला पण ऑप्शन आहेत. एक तर म्हणजे सकाळच्या वेळेस तुम्ही व्यवस्थित तुमचं जे काही वरण-भात, भाजी-पोळीचं घरातलं जे काही जेवण आहे ते तुम्ही करू शकतात. आणि मग रात्रीच्या वेळेस अजिबात काहीही खायचं नाही. हा एक प्रकार असू शकतो. आता बऱ्याच वेळाना रात्री पण काहीही नाही खायचं असं बऱ्याच जणांना झेपत नाही. मग अशा वेळेस तुम्ही रात्रीच्या वेळेस फक्त दूध घेतलं किंवा फक्त राजगिरा घेतला किंवा राजगिरा म्हणजेच वेगवेगळ्या साळीच्या लाह्या किंवा हे पण तुम्ही घेऊ शकता ना, जसं साळीच्या लाह्या आहेत, ज्वारी बाजरीच्या लाह्या आहेत, मखाणे आहेत. म्हणजे हलकं जे अन्न आहे ना, ते तुम्ही त्यातल्या त्यात ते प्रेफर करायचं. रात्रीच्या वेळेस हलकं खायचं. एकच कुठलं तरी धान्य खायचं. म्हणजे अगदी भाताची पेज खाल्ली तरी चालेल. मुगाच्या डाळीचं कढण घेतलं तरी पण चालेल. किंवा एखादं सूप घेतलं तुम्ही व्हेजिटेबल वगैरे तरी पण चालेल. असं तुम्ही जर एक वेळेस रात्रीच्या वेळेस जर तुम्ही संध्याकाळी केलं, तर हा पण एक प्रकारे उपवास होतो. दुसरं म्हणजे की दोन्ही वेळेस हलकं खायचं. म्हणजे एक तर फळच खायची, म्हणजे त्याला फलाहार म्हणतात किंवा दूधच घ्यायचं. दुधाने बऱ्याच जणांना गॅस होतात, दूध चांगलं मिळत नाही आम्हाला वगैरे. तर मग तुम्ही राजगिऱ्याचा लाडू किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आहेत किंवा वेगवेगळ्या मी जसं सांगितलं तसं लाह्या घेऊ शकतात. आता फळांमध्ये सुद्धा ना अंजीर, काळे मनुके, नंतर डाळिंब, द्राक्षा किंवा संत्री, मोसंबी, पपनस, पपई हे जे मी आत्ता जे सांगितले ना लिस्ट तुम्हाला किंवा करवंद किंवा इव्हन बोरं पण चालते. तर ही फळं जी आहेत ना, पेरू वगैरे ते पण सुद्धा चालेल. ही फळं तुम्ही घ्या. सफरचंद, नंतर नासपती किंवा सीताफळ ही फळं पचायला जड आहेत हे लक्षात घ्या किंवा केळं. तर ही ज्यांना पण वजन कमी करायचं आहे, तर त्यांनी ही फळं इन्क्लूड करू नका. सगळ्यात बेस्ट ज्यांना वजन कमी करायचं आहे ना, त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं फळ निसर्गातलं म्हणजे आमसूल आहे. आमसुलाला कोकणामध्ये रातांबा असं सुद्धा म्हणतात हां. तर ते एक प्रकारचं गोल फळ असतं आणि मग त्याची जी सालं असतात ती सुकवल्यानंतर त्याला आपण जे घरात आमसुलं जी वापरतो ती.
तर तुम्हाला फळ मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही मिळालं ते आमसुलाचं फळ, तर तुम्ही आमसुलाचा सार किंवा ज्याला कोकम सार असं म्हणतात, की कोकम भिजत ठेवायचे आमसुलं भिजत ठेवायची गरम पाण्यामध्ये आणि मग नंतर ते उकळून घ्यायचं. त्याला तूप, जिऱ्याची फोडणी घालायची, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालायचं. असं म्हणजे आमसुलाचं सार तुम्ही जर करून प्यायलात, तर त्याच्याने काय होतं, की ते भूक कमी करणारं आहे. म्हणजे भुकेची संवेदना ते लागू देत नाही. म्हणजे फुलनेस आपण ज्याला म्हणतो ते वाटतं तुम्हाला आणि वजन कमी करणारे सुद्धा घटक त्या आमसुलामध्ये आहेत. त्याच्यामुळे ज्यांना पण वजन कमी करण्यासाठी उपवास करायचा आहे ना, त्यांनी आठवड्यातून एकदा अशा प्रकारे आमसुलाचं सार घेऊन सुद्धा ते राहू शकतात. मग एक वेळेस सार घ्या, एक वेळेस लाह्या वगैरे प्रिफर करा. असा तुम्ही 1 दिवसाचा उपवास सहज करू शकतात. दुसरा आता अजून एक नवीन जो प्रकार आलाय इंटरमिटेंट फास्टिंग याबद्दल डॉक्टर तुमचं काय मत आहे? आयुर्वेदामध्ये हे मान्य आहे का? तर का नाही मान्य आहे? इंटरमिटेंट फास्टिंगचा अर्थ त्यांनी काय सांगितलाय, की एवढा गॅप ठेवायचा. म्हणजे जनरली सांगतात ते 12 ते 16 तासाचा गॅप हा 2 ह्याच्यामध्ये पाहिजे, फूडमध्ये पाहिजे तुमच्या. फक्त ते इंटरमिटेंट फास्टिंग करताना वेळा पाळणं फार गरजेचं आहे. नाहीतर 12 तासाचा गॅप ठेवायचा किंवा 16 तासाचा गॅप ठेवायचा म्हणून मग मी संध्याकाळी 4 वाजता जेवलो आणि मग नंतर 12 वाजता जेवलो, असं नाही चालणार. मग हे इंटरमिटेंट फास्टिंग तुमचं निसर्ग नियमाच्या विरोधात झालं. जे तुमचं जैविक घड्याळ आहे, बायोलॉजिकल क्लॉक आहे तुमच्या शरीरातलं, ते तुम्ही फॉलो न करता त्याला फाट्यावर बसवून त्याचे नियम बाजूला करून नाही, मग मी रात्री 2लाही खाईल आणि मग काय फक्त 16 तासाचं अंतर ठेवलं पाहिजे. तर हे चुकीचं आहे. अशा प्रकारचं जर तुमची लाईफस्टाईल असेल, तर त्यांनी कुठलाही फायदा तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंगनी होणार नाही. आपल्याकडची जी पूर्वी पद्धत होती ना, की रात्री संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवणं उरकायची. 8 वाजता, 8:30 वाजता मॅक्सिमम लोकं झोपून जायची. 8:30-9 वाजेपर्यंत मॅक्सिमम. कारण दिवे वगैरे नव्हते. खेडेगाव म्हणजे काय म्हणतात आपलं, खेडेगावांची जास्त संख्या होती. आपल्याकडे सगळी जनता ही खेडेगावामध्ये राहणारी होती. तर अशा प्रकारची लाईफस्टाईल होती आणि मग सकाळी उठल्यानंतर रात्री 8:00ला झोपलं, की सकाळी तुम्ही उठल्यानंतर एक समजा सकाळी 7-8 वाजता जेवणार. म्हणजे 12 तासाचं इंटरमिटेंट फास्टिंगच आहे की हे. तर म्हणजे तुम्ही रात्री लवकर जेवढं जेवाल, तेवढं तुम्हाला सकाळी तो मध्ये गॅप राहणार आहे 12 तासाचा आणि मग सकाळी रात्री 8 वाजता जेवलं, सकाळी 8 वाजता काहीतरी खाल्लं, झालं की 12 तासाचं इंटरमिटेंट फास्टिंगच आहे हे. तर 2 वेळेस व्यवस्थित खाणं म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग आहे थोडक्यात. तर त्याच्या वेळा ह्या तुम्ही जर फिक्स केल्या म्हणजे सकाळी 10 वाजता खाल्लं, संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान खाल्लं, तर हे परफेक्ट इंटरमिटेंट फास्टिंग होतं. आता ह्या उपवासाचे किंवा लंघनाचा अतिरेक करताना आपल्याला लोकं दिसतात. म्हणजे ते म्हणजे कसं, की फलाहार करायचा. फक्त फळच खायची. वेगन डाएट. आम्ही दुसरं काहीच खाणार नाही. आम्ही फक्त वेगन खाणार. वेगन म्हणजे व्हेजिटेरियन नाही हां. वेगनचा अर्थ होतो, की प्राणिज पदार्थ अजिबात खायचे नाहीत. म्हणजे दूध, तूप किंवा लोणी त्याच्यापासून म्हणजे दुग्धजन्य पदार्थ जे काही प्राण्यांपासून मिळतात ते. हिंसा न करता सुद्धा जे मिळतात ते. ते सुद्धा नाही खायचे. तर फक्त वेगन म्हणजे वनस्पतींपासून जे काही मिळतं तेच आपण आपल्या ह्याच्यामध्ये ठेवायचं. ते एका माझ्याकडे एक पेशंट आले होते. त्यांनी मला सांगितलं, की काय-काय त्यांना त्रास होतोय. ते म्हटले, की "मी इतकी छान हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तरी मला त्रास होतो." म्हटलं, "काय केलं तुम्ही?" 3 ते 4 महिने तो मनुष्य फक्त फलाहारावर राहिला. फक्त फळं खायची. कुणीतरी सांगितलं, मी कुठेतरी वाचलं, खूप चांगलं असतं, त्याच्याने बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं. 3 ते 4 महिने कंटिन्यू म्हणजे अल्मोस्ट 90 टू 100 डेज जर तुम्ही काहीच दुसरं काहीही खाल्लं नाही, फक्त फळं खाल्ली, तर त्याचा तो दुष्परिणाम काय झाला ते मी तुम्हाला सांगते. त्यांच्यामध्ये सगळ्या डेफिशियन्सीज आल्या. मेन तर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, बी12 प्रचंड खाली गेलं. पाय प्रचंड दुखायला लागला. कमरेपासून पाय खाली प्रचंड दुखायला लागले. क्रॅम्प यायला लागले. जोरात गोळे यायला लागले चालताना आणि त्यांना असं झालं, की मी अजून 40शी पण नाही गाठली आणि मला एवढा त्रास कसं काय होतोय अशा प्रकारे. म्हटलं हे तर म्हातारपणाचं दुखणं झालं, की अजिबात पाय पण टाकता येत नाही, चालता पण येत नाही. एवढे तुमचे डेफिशियन्सीज झाल्या तुमच्या शरीरामध्ये. जेव्हा त्यांची लाईफस्टाईल विचारली, तेव्हा मी शॉक झाले. म्हटलं, "तुम्ही काहीही दूध, तूप, लोणी ह्या सगळ्या सिद्ध पदार्थांची आपल्या शरीराला गरज असते. व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे सगळे व्हिटॅमिन हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आहेत आणि हे जर तुम्ही अ, जर ते फॅटच घेतलं नाही शरीरामध्ये, कुठल्याही प्रकारचा स्निग्धपणा जर घेतला नाही, तर ते कुठे साठवेल शरीर? म्हणजेच आमचं आयुर्वेद त्याला सांगतो, की हे वात वाढवणाऱ्या गोष्टी आहेत अशा प्रकारे. रेक करणं एखाद्या गोष्टीचा, जेव्हा तुम्ही फक्त फलाहार घेतात, एवढं म्हणजे लंघन हे अजिबात चांगलं नाहीये.
त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे माल नरिशमेंट सुरू झालं त्यांचं. जेव्हा त्यांना मी एम-आर-आय किंवा सीटी स्कॅन करायला लावला, तेव्हा लक्षात आलं त्यांना म्हटलं, की ह्याच्यामध्ये स्पॉन्डिलोसिस सुरू झालेलं आहे, मणक्यांची गादी झिजलेली आहे, त्याचं प्रेशर येतंय म्हणून एवढ्या जोरात तुम्हाला पाय वगैरे दुखत आहेत. म्हणजे ते दुखणं जे तुम्ही करायला गेले एक, की माझं कोलेस्टेरॉल कमी व्हावं, माझं बीपी कमी व्हावं, माझं वजन कमी व्हावं, म्हणून लोकं अशा प्रकारे अतिरेकी डाएट करतात आणि त्याचा दुष्परिणाम करायला गेलो एक आणि झालं भलतंच. तर हे असं होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर सांगितलंय, की धोपट मार्ग सोडू नये. जे काही आपण चालत आलोय पूर्वापार आपली जी खाद्य परंपरा आहे ना, तिला तुम्ही अशी एकदम फाट्यावर मारू शकत नाही कुठल्याही डाएट फॅडच्या नावाखाली. त्याच्यामुळे आपल्या परंपरेमध्ये, आपल्या खानदानामध्ये आपले पूर्वज जे काही खात आलेले आहेत, ते आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच आपला डाएट प्लॅन असला पाहिजे. तो एकदम सोडून वेगळंच काहीतरी आपण अंगीकारलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे उपवास आणि लंघनाचं महत्त्व आणि तो शास्त्रशुद्धरित्या कसा करावा हे मी तुम्हाला समजून सांगितलं. ज्यांना आठवड्यातून एकदा शक्य नाही त्यांच्यासाठी एकादशी दिली आहे बघा. 15 दिवसातनं एकदा येते. मग तुम्ही एकादशीचा उपवास करा. म्हणजे अशा प्रकारे 15 दिवसातून एकदा सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात. तर उपवासाचा अतिरेक अजिबातच चांगला नाही आणि उपवास कसा करायचा हे समजून-उमजून जर तुम्ही लंघन तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या दिनचर्येमध्ये जर फॉलो केलं, तर याचा नक्कीच खूप सुंदर उपयोग होतो. तशाच नवनवीन विषयांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आपण कायम येत असतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर करा जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.